तर हे पहा मैत्रिणींनो, ड्राय फ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मुलांसाठी मी घेतलेलं साहित्य आहेत काजू, एवढेच मी बदाम सुद्धा घेतलेले आहेत आणि ह्या वाटीनीच 1 ते 1.5 वाटी मखाना घेतलेला आहे। नंतर ह्या वाटीने अर्धा वाटी अक्रोड, तुम्हाला 1 वाटी टाकायचे असतील तरी चालेल, पण अक्रोडची चव थोडीशी वेगळी असते त्याच्यामुळे मी अर्धी वाटी घेतली, मुलांनी खायला सुद्धा पाहिजे। आणि हे पहा, हे आहेत बदाम पिस्ता आणि हे आहे खसखस, पण खसखस एवढी टाकायची नाही, खसखस मध्ये नशा असते तर थोडीशीच टाकायची। मी हे जे मखाना आहे तो थोडासा भाजून घेतलेला आहे मंद आचेवर, म्हणजे कडक झालेला आहे। आता पावसामुळे थोडासा नरम असतो आणि बारीक करायला थोडासा जड जातो, त्याच्यामुळे हे आहे खजूर जे आहे बिना बियाची खजूर आणली होती, ती एकदम नरम आणि मऊ असते आणि तिला हातानेच थोडंसं तूप लावून अशा प्रकारे मॅश करून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम बारीक करून घेतलेली आहे पिठासारखी। आता ती तुपात टाकून आपल्याला थोडीशी गरम करायची, त्याच्यामुळे काय गरम केल्यावर काय होईल, थोडीशी पातळ होईल आणि त्याच्यामध्ये हे बाकीचं साहित्य टाकून लाडू बांधायचे। तर त्याच्या अगोदर आपण पाहू, हे जे साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे स्लो आचेवर। काजू आणि बदाम एकत्र करून घ्यायचे आहेत गरम। आपण थोडीशी तुपाची धारही टाकू शकता आवडीनुसार। मंद आचेवर आपल्याला गरम करायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं। तर हे पहा, 1 चमचा तूप टाकलेला आहे मी। तूप फ्रीज मध्ये होतं त्याच्यामुळे तुपाला थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणजे आळलेलं आहे, पण गॅसवर आपलं तूप थोडंसं वितळेल, बारीक होईल थोडं थोडं। असंच आपल्याला 2 ते 3 मिनिट हे मंद आणि स्लो आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, इतका मस्त तुपाचा आणि याचा वास सुटलेला आहे। हे छान असं स्लो आचेवर जर गरम करून घेतलं आपण तर त्याने काय होतं, लाडू खराब होत नाहीत। पावसाळ्यामध्ये आणि दमट वातावरणामध्ये लाडूला बुरशी येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला हे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। नंतर ह्याच्यात पास्ता टाकते, नंतर अक्रोड आणि अक्रोड टाकल्यानंतर थोडंसं असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे। हे अक्रोड आणि पिस्ता टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट स्लो आचेवरच भाजवायचं आहे। आता हे पहा, स्लो आचेवर भाजून झालेलं आहे, तर आता आपल्याला परातीत गार होण्यासाठी काढायचं आहे। आता हे दोन्ही आपण मखाना तर गार झालेला आहे, पण आता हे ड्राय फ्रूट जे भाजून घेतले होते ते गार होईपर्यंत आणखीन 1 चमचा तुपाचं मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपला मनुके होते, मनुके तुपात भाजून घ्यायचे आहेत, कारण का मनुके खायला थोडेसे आंबूस लागतात, त्याच्यामुळे थोडेसे गरम करून घेतले ना ते टिकायला आणि चवीला छान लागतात। नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे खसखस टाकायचे आहे। मोठ्यांना जर खायचं असेल तर खसखस थोडीशी जास्त टाकली तरी चालते, पण जर मुलांसाठी बनवत असाल तर खसखस थोडीशी कमीच टाका। आता हे पण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि हे पण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला थोडंसं डिसार मिक्सर मधून काढायचं आहे
तर हे पहा मैत्रिणींनो, मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि जसं की सांगितलं होतं तोपर्यंत हे आपलं जे काजू बदामाचं मिक्स होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ही खसखस आणि मनुके आपण तेला तुपामध्ये भाजून घेतले होते। तर हे पहा, हे तूप चांगलं वितळू द्यायचं आहे। तूप चांगलं वितळलं आहे। तूप चांगलं वितळल्यावर गॅस बंद करायचा आणि मखाना आहे, मखाना बारीक मिक्सरमधून काढलेला आहे। आता हे पूर्ण तुपामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मखाण्याला एक वेगळी चव येते आणि असं वेगळंच म्हणजे सुट्टा सुट्टा किंवा भुशावानी लागत नाही। हे पहा, गरम तुपात मखाना चांगला मिक्स करून घेतलेला आहे। नंतर परातीत काढून घेतला, त्याच मिक्समध्ये सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। थंड झालेला आहे, व्यवस्थित चांगलं छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। करून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आणखी मी 2 चमचे तूप आहे ते कढईत टाकलेलं आहे आणि हे खूप छान असं वितळून घ्यायचं आहे। पूर्ण घेतलंय, तूप वितळून घेतलेलं आहे। आता या तुपात ह्या तुपामध्ये आपल्याला ही जी खजूर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर हे पहा मैत्रिणींनो, हे खजूर किती छान आणि खूप सुंदर असं मऊ झालेलं आहे आणि सगळं तूप जे आहे ते शोषून घेतलेलं आहे। हे पहा, आता हे आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। हे पहा, आता हे जर आणखीन आळून दिलं आपण तर काय होईल, आणखीन रट होईल आणि नंतर लाडूमध्ये मिक्स व्हायचं नाही। तर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला असं व्यवस्थित गार झालेल्या मिश्रणाच्या मदतीने सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये तूप आहे तर हाताला भाजायला लक्षात ठेवा, थोडंसं गार होऊन असं पाहू शकताय। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिश्रणाचा आकार जो आहे तो पूर्ण असा गुळमट तपकिरी कलरचा झालेला आहे, म्हणजे खूपच सुंदर। आणि ह्याचे आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये लाडू बांधून घ्यायचे आहेत। हे पहा, हे बघा, अशा प्रकारे लाडू आपले बांधून घ्यायचे आहेत। अगोदर मी आता हे सगळे लाडू बांधून घेते।